कोणाचं आहे ते जाऊ द्या ना, जाऊ द्या जाऊ द्या. लक्ष द्या इकडं. विठ्ठल विठ्ठल पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ विठ्ठला 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 विठ्ठला. माझ्या घरी 100 आहेत. आणि मी कीर्तनासाठी अधूनमधून याच्यासाठीच येते. आजारी आहे तरी थोडी शांतता इकडं तरी मिळेल म्हणून. काय करावं, जेथे जावे तेथे. आणि अयोध्येमध्ये आल्याच्या नंतर फार गोड प्रसंग आहे बघा. फार अट्टहासाने कितीतरी खर्च करून हा कार्यक्रम तुम्ही ठेवलेला असतो. आम्हाला कीर्तनकारांना वेळेचं बंधन असतं. कान देऊन, जीवाचे कान करून ऐकत जा. अयोध्येमध्ये ही सगळी मंडळी आल्याच्या नंतर जसं तुम्ही माझ्याकडे बारकाईने पाहताय आता, असं बारकाईने नजर सीतामय्याची हनुमंतरायाकडे गेली. आणि लक्षात आलं, अरे बापरे, जर हनुमंतरायांनी उडान घेऊन लंकेमध्ये आले नसते तर कदाचित त्या दृष्ट रावणाच्या लंकेतून माझी सुटका झालीच नसती. आणि म्हणून माझ्या हनुमंतरायाची मोठी कामगिरी आहे, काहीतरी बक्षीस त्यांना दिलं पाहिजे. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेवी तो हा बाई जीव तोडा. ज्याने काहीतरी आपल्यासाठी केले त्याच्यासाठी काहीतरी केलंच पाहिजे. अरे एखाद्याने जर वर्गणी जास्त दिली तर माणसं त्याच्या घरी पंक्तीला सांगायला 2-4 वेळेस जातात, जेवायला चला जेवायला चला. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई. आणि म्हणून हनुमंतरायाची कामगिरी मोठी आहे. काय द्यावं लक्षात आलं, अनमोल काहीतरी दिलं पाहिजे. सीतामय्याने गळ्यातला मोत्याचा हार काढला आणि तो मोत्याचा हार माझ्या हनुमंतरायाच्या गळ्यामध्ये टाकलेला आहे. आणि टाकत असताना सीतामाया उपहासाने सांगू लागली, हनुमंतराय, ही अनमोल माळ आहे, कुठं मिळत नाही. अनमोल आहे, मोत्याची आहे, महागाची आहे, जरा जपून ठेवा बर का ही माळ. हे उपहासाने सांगणं. उपहासाने सांगणं म्हणजे माहिती आहे तुम्हाला महिला मंडळ, आपण जर एखाद्याच्या लग्नाला जात असेल तर आपण सहज लग्नाला जात असताना तीच गाडी एखाद्या भांड्याच्या दुकानामध्ये नेतो, भांड्याच्या दुकानात. आणि भांड्याच्या दुकानामध्ये गेल्याच्या नंतर दुकानदाराला तासभर बेजार करतो. हे डबा नको, तो डबा नको, ती बकेट नको, ती ताटली नको. एवढ्या मोठ्या दुकानात जातो, एवढा डबा घेतो. किती एवढा डबा घेतो. त्या डब्यावर इकडून नाव कोरायला सुरुवात होते तर नाव इकडून येतं. असं इकडं भेट होती त्या नावाची. आणि त्या लग्नामध्ये ही वरमाई गेली. तो वाह क्या बात आहे, तो डबा घेऊन गेली. पण आता ही गेल्याच्या नंतर ही पाहुणी डबा घेऊन गेली, पण 1 तास झालाय, 2 तास झाले, वरमाई दिसत नाही. मग पाहुणीची जबाबदारी आहे, जोपर्यंत वरमाई भेटत नाही, डबा कुठे आहे? हा, कुठं पण पायाखाली डबा आहे. पायाखाली दाबून कोणी जरी जवळ आलं तर हात दाबायचा, पण बाहेर काढायचा काय? डबा. आणि तितक्यात ती वरमाई आली. आल्याच्या नंतर ही सावध झाली, अहो या इकडं, तुमच्या लग्नासाठी मी कालपासून आवरून ठेवलंय आणि तुम्ही 1 तास झालाय मला भेटत नाही. वरमाई म्हटली, बोला ना, आलात का, बसलात का, चहा घेतला का? ती म्हटली, बाकीच. हे बघा मी तुम्हाला काय आणलंय. काय आणलंय? हे बघा डबा आणलाय. मोठ्या दुकानात गेले होते, डबा आणलाय, भारीतलाय, जपून ठेवा, चांगल्या धातूचा आहे, स्पेशल तुमच्यासाठीच आणलाय. नाव टाकलंय, नाव टाकण्यामध्ये 1 तास गेलाय. दुकानदार घामाझोक झालाय, चक्कर येत होते दुकानदाराला, पण मी नाव टाकूनच घेतलंय. चांगला डबा आहे, एवढं मोठं वराड आलेलं आहे, जपून ठेवा, पेटीत ठेवा, कुणाला देऊ नका. दिला डबा वरमाईच्या हातात. वरमाई गेली डबा घेऊन आणि मोठी पेटी उघडली. मोठी पेटी, संदूक म्हणतात का इकडं? मोठी पेटी उघडली आणि त्या पेटीतून अगदी 100 रुपयाची साडी काढली. 100 रुपयाची साडी आणली. आणल्याच्या नंतर त्या पाहुण्याबाईला, घ्या साडी, चांगली सांभाळा, तुमच्यासाठी स्पेशल कलर जपून ठेवलाय. मी पुढच्या वर्षी दिवाळीला तुमच्याकडे येणार आहे, तुमच्या अंगावर दिसली पाहिजे. 100 रुपयाची साडी आहे, इकडं तिकडं टाकू नका. याला म्हणतात उपहासाने सांगणं. सीतामय्याने उपहासाने सांगितलं, हनुमंतराय, मोत्याची माळ आहे, जपून ठेवा, अनमोल आहे. पण मी सांगेल तुम्हाला,
लेकराला आईपेक्षा अनमोल काहीच नाही, तसं भक्ताला देवापेक्षा अनमोल काहीच नाही. त्या मोत्याच्या माळीला बाहेर काढलं आणि त्या मोत्यामध्ये माझा भगवंत आहे म्हणून हनुमंतराय शोधायला लागले. एक एक मणी फोडला, भगवान श्रीराम दिसत नाही, खाली टाकून दिला. सीतामय्याला राग आला. हनुमंतराय, मला वाटलं तुम्ही ज्ञानी असाल, पण तुम्ही काय करताय? अहो, हे काही खाण्याची वस्तू आहे का? खाऊन पाहताय का? अनमोल मोती आहे, कुठं भेटत नाही, नाशे फोडून खाली टाकले, चाकून खाली टाकले. हनुमंतराय म्हटले, नाही मैया, तुम्ही म्हटलात ना अनमोल मोती आहे, अनमोल आहे, कुठं भेटत नाही. तर मला असं वाटलं या जगामध्ये अनमोल माझ्या देवापेक्षा काहीच नाही. जर हे मणी असतील तर नक्कीच याच्यामध्ये देव असला पाहिजे. मी शोधण्याचा प्रयत्न केला, पण एकाही मण्यामध्ये मला माझा भगवंत दिसला नाही, म्हणून मी टाकून दिलं. सीतामय्या म्हटल्या, मोत्यामध्ये देव नाही म्हणून मोती टाकून दिले. मग तुमचा देह सुद्धा अनमोल आहे आणि या देहामध्ये जर भगवंत नसेल तर तुम्ही या देहाचा त्याग कराल का? हनुमंतराय म्हटले, निश्चित. आणि त्यावेळेस माझ्या हनुमंतरायने छाती फाडली. कशाचं दर्शन झालं? श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में. श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में. श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में. देख लो मेरे दिल के नगीने में, देख लो मेरे दिल के नगीने में. श्री राम जानकी बैठे मेरे सीने में. श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में. देख लो मेरे दिल के नगीने में, देख लो मेरे दिल के नगीने में. मेरे राजा बैठे मेरे सीने में. श्री राम जानकी बैठे संत दर्शनाने कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे जर होत असेल तर माझे तुकोबराय म्हणतात, चला त्या संतांचा महिमा मी तुम्हाला सांगतोय. अभंगाचं प्रथम चरण. संत चरण रज लागता सहज हो. संत चरण रज लागता सहज, लागता सहज, लागता सहज, लागता सहज. हा संत चरण रज लागता सहज. संत चरण रज लागता सहज. संत चरण रज लागता सहज, लागता सहज, लागता सहज, लागता सहज. लागता सहज. संत चरण रज लागता सहज. संत चरण रज लागता सहज, लागता सहज, लागता सहज, लागता सहज, लागता सहज. हा संत चरण रज लागता सहज. संत चरण रज लागता सहज. संत चरण रज लागता सहज, लागता सहज, लागता सहज, लागता सहज, लागता सहज. संत चरण रज लागता सहज. वासनेचे बीज चरानी जाय, वासनेचे बीज चरानी जाय हो. मगरा मना में उपजी आवडी, उपजी आवडी, उपजी आवडी, उपजी आवडी.
आवडे उपजे आवडे हा मग राम नामे उपजी आवडे वासनेचे बीज वासनेचे बीज जाय मग राम नामे उपजे आवडे मग राम नामे उपजे आवडे उपजे आवडे उपजे आवडे उपजे आवडे उपजे आवडे हा मग राम नामे उपजे आवडे संत चरण रज लागता सहज संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय वासनेचे बीज जळून जाय चरण रज लागता सहज संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय वासनेचे बीज वासनेचे बीज संत चरण रज लागता वासनेचे बीज जळून जाय संत संगत एका वेळेची पंगत चुकली तर एका टायमिंगचं जेवणच चुकतं. पंक्ती पठाण असतात काही काही कीर्तनाला येणं नाही होणार पण पंक्तीला येतो. एका टायमिंगचं जेवण चुकलं पंगत चुकली तर जेवणच चुकतं. संगत जर चुकली तर माणसाचं जीवन चुकत जातं. मला वाटतंय मानवी देह हा संगतीने भरलेला असावा चांगल्या संगतीने भरलेला असावा. मित्र हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये असावा पण मित्र चांगला असावा. मित्र मळका असला तरी चालेल पण मित्र जळका नसावा. मित्र भगवान श्रीकृष्णासारखा असावा. द्वारकाधीश आहे द्वारकेचा राजा आहे गर्व नाही. मित्र सुदामजी सारखा असावा. 18 विश्व दारिद्र्य घरामध्ये आहे पण त्या गरिबीची लाज वाटत नाही. मित्र चांगला असावा. संगत करत असताना सज्जनाची लाभावी. कारण मी सांगेल तुम्हाला सज्जनाच्या संगतीमध्ये तुमचं भलं होईल की नाही हे मला माहीत नाही. तुमचं चांगलं होईल की नाही हे मला माहीत नाही पण 100% गॅरंटीने सांगते तुमचं वाईट काही होणार नाही. सज्जनाची संगत आहे. दुर्जनाच्या संगतीमध्ये खळाची संगती उपयोगाची नाही. 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 खळाची संगती अपना हरे मुखी गाता हरे मुखी गाता हर परिचिता. हरे मुखी गाता हर परिचिता. अपना हरे मुखी हरे मुखी गा